स्नेहल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलची भरती जी आहे ती भरती सुरू आहे. जाहिराती कधी येईल तर त्याचा अंदाज अजून मात्र आपण बांधू शकत नाही. एप्रिल महिना हा पूर्ण गेलेला आहे. जाहिरात मे महिन्यात येणार, पण कधी येणार याचंही आपल्याला स्पष्ट सांगता येणार नाही. पहिला वीक असेल की दुसरा वीक असेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण 1,80,000 विद्यार्थी या ठिकाणी काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून प्रत्येकाला असं वाटतं की मी या वेळेला शिक्षक झालो पाहिजे. एव्हरेजली मार्क्स असणारे विद्यार्थी आणि ज्यापेक्षा जास्त गुण असणारे विद्यार्थी यांना सुद्धा वाटतं का मी शिक्षक झालो पाहिजे. आपण नक्कीच शिक्षक होणार आहात, परंतु त्या जागा किती येणार यावर सुद्धा आपला महत्वाचा प्रश्न असणार आहे. जागा किती येणार आहे तर हे आपण स्पष्ट सांगू शकत नाही, पण अंदाज सांगू शकतो की दोन्ही टप्पे मिळून 25 ते 30,000 जागा म्हणजे 25,000 जागा ह्या यायलाच पाहिजे असं आपलं स्पष्ट मत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनलला आपण जर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहील. आपल्या सर्वांना माहिती आहे की बिगर अल्पसंख्याक ज्या जागा आहेत त्या अल्पसंख्याक जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येतात. काही खाजगी संस्था आहेत ज्या 2017 2022 म्हणजे 19 ला भरती झाली, मग 22 ला भरती झाली, 17ची टेट परीक्षा होती आणि आता 25ची म्हणजे तिसरी टेट परीक्षा झालेली आहे, ज्या माध्यमातून शिक्षक भरती होत आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून. परंतु काही अशा खाजगी संस्था आहेत ज्या कोणाच्या ओळखीतल्या असतील, वशिलाबाजीच्या याच्यातल्या असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ते शिक्षक भरत असतील. तर या सर्व संस्थांवरती आता काय आलेला आहे, बडगा आलेला आहे. यांना आता भीती वाटायला लागलेली आहे. मग अल्पसंख्याक असो की मग आपल्या खाजगी इतर बिगर अल्पसंख्याक संस्था असो, संविधानात नमूद केल्या पद्धतीनं बिगर अल्पसंख्याकावरती त्या ठिकाणी कोणालाही काही करता येत नाही असं त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. परंतु या बिगर अल्पसंख्याक पोर्टल करिता 3,000-3,500 किंवा 4,000 संस्था असतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. जेवढ्या संस्था असतील त्या सर्व संस्थांसाठी स्पेशल एक पोर्टल निर्माण करायला पाहिजे असं स्पष्ट निर्देश किंवा स्पष्ट उल्लेख आपण एका बातमीमध्ये पाहायला मिळत आहे. आणि यामधून आपल्याला सकाळची बातमी आहे, ग्रुपला टाकतोय मी, या माध्यमातून आपल्याला समजत आहे की इथे सुद्धा होणारा काळा बाजार हा थांबवण्याकरिता पोर्टलच्या माध्यमातून आपल्यासाठी म्हणजे जे गरीब होतकरू विद्यार्थी आहेत, तळागाळाचे विद्यार्थी आहेत, जे भावी शिक्षक तुम्ही होणार आहात, शिक्षकेतर कर्मचारी होणार आहात, या सर्वांकरिता या ठिकाणी संधी मिळणार आहे की अल्पसंख्याक बिगर अल्पसंख्याक शाळांच्या यासाठी काय असणार आहे, म्हणजे बिगर अल्पसंख्याकांसाठी पवित्र पोर्टल आहे आणि अल्पसंख्याक शाळांसाठी पोर्टल सुद्धा एक नवीन येणार आहे. म्हणजे या माध्यमातून जी आहे ती परीक्षा घेतली जाईल. मग ते IBPS परीक्षा घेईल की TCS परीक्षा घेईल ते त्यांचं ते नंतर असेल. परंतु डिमांड जी आहे ते आपल्या संस्थांच्या माध्यमातून, नेत्यांच्या माध्यमातून, आपल्या संघटनांच्या माध्यमातून याची डिमांड आहे की बिगर अल्पसंख्याकांसाठी जर पवित्र पोर्टल आहे तर अल्पसंख्याक संस्थेसाठी सुद्धा काय असायला पाहिजे, एक पोर्टल तयार करायला पाहिजे. कारण 1-2 संस्था नाही तर 3,500-3,000च्या वर या ज्या संस्था आहेत संपूर्ण महाराष्ट्रात यांच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे जी भरती होईल ती भरती कशी होईल, पारदर्शक होईल. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकेतर कर्मचारीमध्ये मग अध्यापक जे काही कॉलेजेस असेल ते असेल किंवा मग खाजगी शाळेमधील जे काही शिक्षक सोडून इतर जे काही कर्मचारी आहेत त्यांचे ते कर्मचारी, अशा सर्व ज्या जागा आहेत त्या सुद्धा पोर्टल मधून येणार आहेत, म्हणजे पोर्टलच्या माध्यमातून भरले जाणार आहे. त्यामुळं जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, जे लायब्ररी असतील किंवा इतर प्रयोगशाळा संदर्भात काही डिप्लोमे केले असतील किंवा वेगवेगळे जे शिक्षण घेतलेले असतील आणि हायर एज्युकेशन PhD पर्यंत नेट सेट हे या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय मिळणार आहे, संधी मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा पोर्टलद्वारेच काय होणार आहे, भरती होणार आहे. म्हणजे आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ही सर्वात मोठी संधी असणार आहे. आपण जर B.Ed करत असाल, आपण जर B.Ed करत असाल, आपण यावेळेला अपियर असाल किंवा ज्यांचं झालं आहे किंवा जे करणार आहेत, या सर्व विद्यार्थ्यांकरिता ही आनंदाची बातमी आहे. कारण या पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच आपल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि नवीन जे पोर्टल येणार आहे ते पोर्टल म्हणजे अल्पसंख्याक संस्थांसाठी नवीन पोर्टल येईल, ज्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी ही नोकऱ्यांची दारं खुली होणार आहे, ज्या माध्यमातून खरंच पवित्र हा पवित्र पोर्टल आहे. कारण कोणतेही गालबोट न लागता गेल्या 2 भरत्या झालेल्या आहेत, नाही तिसरी भरती सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. जेवढं पारदर्शक पद्धतीनं व्हायला पाहिजे तेवढं पारदर्शक पद्धतीनं होत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्यालाच हे जे अपडेट आहे हे अपडेट अत्यंत महत्वाचं होतं, जेणेकरून आपल्याला दिलासा मिळत आहे आणि या माध्यमातून याही वर्षी म्हणजे याच वर्षी हे पोर्टलची भरती झाल्यानंतर बिगर
जे काही अल्पसंख्याक संस्था आहेत, म्हणजे बिगर अल्पसंख्याक मध्ये पोर्टल माध्यमातून, परंतु अल्पसंख्याक संस्थांची सुद्धा भरती या पोर्टल जर सुरू झालं तर या माध्यमातून आपल्यासाठी उत्तम संधी असणारा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे वशिला पैसा याचा त्यात काही चालणार नाही आपल्या ठिकाणी, आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटते? अल्पसंख्याक बिगर अल्पसंख्याक या दोन्ही पवित्र पोर्टल आणि नवीन पोर्टल सुरू होणे, शिक्षकेतर कर्मचारीच्या जागा भरणे या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटते नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणारे जे काही लिंक्स आहेत त्यावरती जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला अपडेट आलेले जे काही परिपत्रक असेल, ऑर्डर्स असतील किंवा बातम्या असेल ते आपल्याला कंटिन्यू मिळत राहील. धन्यवाद.